बघू शकता मध्ये पडले झाड आणि पूर्ण इलेक्ट्रिसिटीची लाईन खाली घेऊन आलं इथे. मित्रांनो बघू शकता आता आम्ही येत होतो खेकडे पकडून रिटर्न आमच्या इथे जायचा रस्ता आहे आणि बघू शकता मध्ये पडले झाड आणि पूर्ण इलेक्ट्रिसिटीची लाईन खाली घेऊन आलं इथे. आता आम्ही शुअर नाही आहे की लाईन चालू आहे काय चालू असली तर शॉर्ट करंट येणार इथे. सो आता चालू आहे पप्पा आणि उमेश काका वगैरे करतायत कॉन्टॅक्ट नियर बायला आणि आता रात्रीचे ऑलमोस्ट वाजलेत 1:10 झालेत. सो आता कोण येईल काय आयडिया नाही आणि आमची एकट्याचीच गाडी आहे इथे, बाकी कोण नाही आहे. हा लांजा साठवली रोड आहे. सो हे आत्ता जस्टच झालं आहे म्हणजे आम्ही यायचं एक 1-2 मिनटं अगोदर झालं असेल. पूर्ण वाईट पडले. तुम्हाला मी ट्राय करतो दाखवायचं कारण की जरा पिक्सल येत होईल. बघू शकता इथे पडले. पप्पाने मला हे केलं आहे रेस्ट्रिक्ट की पुढे जाऊ नको म्हणून. वी आर नॉट शुअर की करंट चालू आहे की नाही. सो आता आम्ही गाडी पाठी घेतली आहे आणि पप्पा 100 नंबरला डायल केलं आहे आणि इकडे MSCBवाले जे ऑफिसर आहेत त्यांनासुद्धा इन्फॉर्म केलं आहे. आणि मित्रांनो झालं आहे असं की माझा हा जो फोन आहे ज्याने शूट करतो आहे त्याला रेंज पण नाही येत आहे. ठीक आहे रेंज आता खूप कमी धरते तिघांच्याही, माझ्या पप्पाच्या आणि उमेश काकाच्या फोनला. सेफ डिस्टन्सवर येऊन उभं राहिलो होतं. आता बघू काय होतं आहे कारण की हे असंच आम्हाला जायला पर्याय आहे तिथे, दुसरा कोणता ऑप्शनल रोड पण नाही आहे. आणि जर इन केस कोण आला आणि इफ करंट चालू असेल तर मग त्याला करंट लागून त्याची डेथसुद्धा होऊ शकते. सो म्हणून आम्हाला इन्फॉर्म करणे गरजेचं आहे. सो तेच चालू आहे. पप्पा 100 नंबरला कॉन्टॅक्ट केला आहे पप्पाने. बघूया. बघू शकता पोलीससुद्धा आलेले आहेत जे स्पॉटवर आणि MSCBचे कर्मचारीसुद्धा आले आहेत. ते वॅगनर आहे त्याच्यात MSCBचे कर्मचारी आहेत आणि ते पोलीस आले आहेत. मी पण तुम्हाला जरा बाहेर उचलून ट्राय करतो दाखवायचं काय झालं आहे ते. बघू शकता हे MSCBचे कर्मचारी आहेत. फोटो छत्री पकड जरा, छत्री पकड. तर मित्रांनो बघू शकता आता हे ते MSCBचे वायरमॅन काका आले आहेत. ते लाईन ओढून घेऊन चालले आहेत तिथे बघू शकता. दोन्ही हेल्प आले आहेत आम्हाला, MSCB आणि पोलीससुद्धा आले आहेत सोबत स्पॉटला. खूपच म्हणजे माझ्यासाठी तर खूप नवीन एक्सपिरियन्स आहे. फांदी पडली झाडाची, झाड पडले. इलेक्ट्रिसिटीचीच आहे मला ते MSCB वाला कॉल केला. हो मेन लाईन टाकायला पाहिजे इकडे त्याच्यात. त्यांनी मी तिकडून मला वाटते लांजातून बंद केलं. तुम्ही रात्रीची गाडी आला चालूच असतात ना गाड्या, तर म्हटलं त्याच्याआधी मग आम्ही थांबलो तुम्हाला पण कॉल केला म्हटलं असं. हो तिथं हे पडले पेट्रोल नाही का ते वाकेरचा ते ढासळला आहे सगळं मध्ये. अरे बापरे. मध्ये अडकलाय, स्लॅब तुटलाय, स्लॅब फोडलाय 4 दिवशीला तिथं आहे आता. बापरे सगळं बोलतो स्लॅब पडलाय सगळा त्याच्यावर. खाली आताच आहे तिथे बॉडी का आता बॉडी 5 GCB सगळे तहसीलदार आहेत त्याचे अजून ते.
एकच आहे ना आता म्हणजे फांद्यावरून टाकले असते आम्ही. आदित्य टॉर्च किती दे दे. सो रुरलच्या हिशोबाने मित्रांनो आम्हाला खूपच क्विक सहाय्यता केली पोलिसांनी आणि MSCBवाल्यांनी सुद्धा. आता फांद्या आम्ही ओढून ते रस्ता क्लिअर करतोय. पोलीस काका सुद्धा आहे तिथे. बघू शकता टोटली बऱ्याचशा वायर पडल्यात. तर ते काकांनी ते बघा तिथे सगळ्या गुंडाळून ठेवल्यात. दिसत नसेल, खूप कमी विजिबिलिटी असेल, बट हे बघा हां ह्या सगळ्या तिथे गुंडाळून ठेवल्यात. आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 2. 1:10 आलेलो आम्ही. एवढा वेळ आम्ही बसलेलोच होतो इथे गाडीत, कारण की शेवटी तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी होती ती की कोणाला दुसऱ्याला त्रास होऊ नये, म्हणून आम्ही रिस्पॉन्सिबल सिटिझन बनून ते हे केलं, इन्फॉर्म केलं आणि दोन्ही हेल्प आल्या. आता अजून मित्रांनो आमचा जेवणाचा पत्ता नाही आहे. 2 वाजले तरी मम्मी घरी वेट करते आमचा. आणि इश्यू असं झालं आहे की नेट नाही आहे, बट आता झालं आहे सगळं रिझॉल्व. रस्ता पण क्लीन झाला आहे आणि इलेक्ट्रिसिटीच्या लाईन पण काढल्यात बाजूला. थँक्यू सो मच आलात तुम्ही. धन्यवाद, तुम्ही चांगल्याबद्दल झालो होतो. नेहमी पण आले फास्ट. हो नाही ते वायरला हात कोण लावणार हो. लाईट आहे का नाही आम्ही इथपर्यंत आलो, परत पाठी नाही ना. तुझंच गेला होता ऑलरेडी. थँक्यू साहेब, आला तर आपण त्यांना माहिती हो. तुमचं नाव काय म्हटलं पूर्ण? आणि तिकडे खाली गेलो अच्छा त्या साईडला गेला थँक्यू.